राष्ट्रवादी काँग्रेस मवियाकडे तिकीट मागणार, माझं काम बघून मला उमेदवारी द्यावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर चिन्ह तुतारी असल्यामुळे मी व्हॉट्सअपवर स्टेटसला ठेवलं, सुळेंची माहिती। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पत्र लिहून दिलगिरी व्यक्त। वेळ नसल्याने पुन्हा कधीतरी जेवायला येऊ, पत्रात उल्लेख। तर त्यांनी आदराने उत्तर दिलं, त्यांचे आभार मानते सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना कुठल्या आधारावर 2 वर्ष मुदतवाढ दिली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा सवाल। तर बेकायदेशीर मुदतवाढ दिली याचं उत्तर द्या, पटोलेंची मागणी। जळगाव जिल्ह्यामध्ये कुणापासून कुणाला धोका हे माहिती नाही, पण मला सगळ्यांपासून धोका वाटतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांना टोला। शेतकऱ्यांना 12 तास वीज उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्नशील, उपमुख्यमंत्र्यांची माहिती। तर एका मॉडेलनुसार शेतकऱ्यांना प्रति युनिट खर्च कमी होईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। नेत्यांच्या बंगल्यांवर होणाऱ्या खर्चाची एसआयटी चौकशी करा, आमदार रोहित पवारांची मागणी। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही आमदारांना बौद्धिक मार्गदर्शन करावं। विधिमंडळात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणावरून रोहित पवारांचा हल्लाबोल। महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या दरबारात महिलांना न्याय मिळत नाही, महिला आयोगाच्या सदस्य संगीता चव्हाण यांचा आरोप। तर चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, संगीता चव्हाण यांची मागणी। आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी केल्यामुळे विनोद पाटलांचा सर्वपक्षीय सत्कार। यावेळी विनोद पाटलांकडून संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा। वेळप्रसंगी अपक्ष लढेन, पाटलांची प्रतिक्रिया। नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंविरोधात निदर्शनाची, पोलिसांकडून दखल। 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल। आंबेडकर अनुयायांनी भिडेंची गाडी अडवून दाखवले होते काळे झेंडे। बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारी उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने होणार। पुरंदरमध्ये अमृत महोत्सवी गौरव समारंभाचं आयोजन, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुदामप्पा इंगळेंच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त जन्मदिवसानिमित्ताने शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित। नाशिकच्या मालेगावात संभाजी भिडेंवर झालेल्या हल्ल्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शनं, हल्ल्याला जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। मुंबईच्या गोरेगावात आरे कॉलनी परिसरात तबेला म्हणजेच गोठ्याला आग, सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी नाही, मात्र 600 म्हशींचा जीव धोक्यात। तबेल्यात गुरांचा चारा ठेवण्यात आल्यानं भीषण आग लागल्याची माहिती। यवतमाळमध्ये अंतिम निवड यादी तयार करताना आढळला डमी उमेदवार, वनविभाग भरती प्रकरणातला प्रकार। या प्रकरणी वनविभागातल्या अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल। पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 2,38,00,000 रुपयांचं मेफेड्रॉन सापडल्यानं खळबळ, एकाला अटक। शाहू बँकेतनं 39 लाख रुपयांची कॅश घेऊन जाणाऱ्या कॅशियरला दुचाकीवरनं आलेल्या तिघांनी लुटलं। बीडच्या अंबाजोगाईमधली घटना, या प्रकरणी एक संशयित पोलिसांच्या ताब्यात। संदेश खालीच्या घटनेवर विरोधी इंडिया आघाडीचे नेते गांधीजींच्या 3 माकडांसारखे डोळे, कान आणि तोंड बंद करून बसले। पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।